अरे भगवंताला प्रसन्न करायचे म्हणून तुम्ही सुंदर राहा आणि तुम्ही सुंदर वस्तू पहा. पण त्याच्यामध्ये म्हणा देव भगवंता तुझं चैतन्य यांच्यामध्ये विशेष रूपाने प्रगटलेलं आहे. बाई असो की सौंदर्य स्थळ असो, आकाश असो, आकाशाकडे पहा किती सुंदर वाटतं. कसा कुंचला चालला असेल. रंग पहा झाडांच्या पानांची, प्रत्येक पानाचा रंग एक वेगळी छटा आहे. माणसांचे आकार पहा. अरे एक आकारासारखा दुसरा माणूस नाहीये, एका प्राण्यासारखा दुसरा प्राणी नाहीये. त्या माध्यमातून पहा ती पूजा आहे, ती साधना आहे, ती आराधना आहे. इंद्रियांच्या कोणत्या गुणांचा? रूप ह्या गुणाचा साक्षात्कार प्रत्येकामधून भगवंत पाहण्यात व्हावा. वस्तूत, विषयात आणि व्यक्तीत साधना झाली आणि विकार जर उत्पन्न झाले तर तुमचं नरकाकडे गेले. दोघांनी पाहिलंय. पण एकाची साधना झाली, याचं प्रत्येक कर्म पूजा झालं. अब्दुल रहीम खानेखानांचं उदाहरण फार मागे मी तुम्हाला सांगितलं होतं. मुसलमान सेनापती रहीम के दोहे ज्यांनी लिहिलं, अकबराच्या सैन्यामध्ये हे सरदार होते. सरदार नव्हे, चांगले अब्दुल रहीम खानेखानान चांगल्या पोस्टवर होते, सेनापती होते. लहानपणी सौंदर्याचं वेड होतं. पोरगी दिसली की मागे लागायचं. पण कामविकारी नव्हते, फक्त सौंदर्याचं वेड. बाया मंदिराला चालल्या की हा मागे मागे जायचा. काही छेडायचं नाही, काही नाही, आताच्या सारखं नाही, छेडछाड वगैरे काही नाही, नुसतं पाहायचं. काही सुंदर स्त्रिया चालल्या होत्या, हा आपल्या मित्राला घेऊन त्यांच्या मागे लागला. म्हणजे तुम्ही मागे लागावं असं नाही, आम्हाला पण सौंदर्याचं वेड, काही नाही. त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मुली किंवा स्त्रिया ह्या एका कीर्तनामध्ये बसल्या. हे पण कीर्तन ऐकू लागले. आणि नेमकं त्यावेळेस कीर्तन चाललं होतं गोपिकांचं. गोपिका किती सुंदर होत्या आणि भगवान कृष्ण किती सुंदर होते यांचं वर्णन चाललं होतं. राधेचंही वर्णन चाललेलं होतं. आणि भगवान कृष्णाच्या सौंदर्यावर ह्या सौंदर्यांगणा आपलं पूर्ण सर्वस्व अर्पण करतात. हे पाहिल्यानंतर तो वेडा झाला. त्यांनी कोणाचंच पाहिलं नाही. अरे म्हणले, ज्या सौंदर्यांगणा अफाट महासौंदर्यावरती स्वतः सगळं समर्पण करतात, त्या प्रभूचं आता मला सौंदर्य पाहायचंय. हे मर्क सौंदर्य आता मला नकोय. आणि प्रसिद्ध कृष्ण भक्त झाला. ताही आहिर की छोकरिया छचिया भरे छाछपे नचावे. अरे ताकासाठी आहिर म्हणजे गवळणी, एका ताकासाठी त्याला नाचवतात. काय वर्णन केलं रहीमने. रहीम मुसलमान माणूस कृष्ण भक्त झाला. आपण सौंदर्य जर आपल्याला आवडत असेल त्या माध्यमातनं प्रभूकडे जा. शब्द आवडत असतील त्या माध्यमातनं प्रभूकडे जा. स्पर्श आवडत असेल त्या माध्यमातनं प्रभूकडे जा. रूप आवडत असेल त्या माध्यमातनं प्रभूकडे जा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. अरे पिक्चर पाहत असताना एखादी सुंदर नटी तुम्हाला आवडली, भगवती जगदंबा किती सुंदर असेल आणि तिच्यातच भगवती जगदंबा आहे असं पहा ना. तिच्यात भगवती जगदंबा आहे. म्हणजे एका एका क्षणाला तुम्हाला जगदंबा दिसली पाहिजे, आठव असला पाहिजे. आपल्याला पिक्चर आठवेपर्यंत काही आठवत नाही. काही माणसाला असं उचलून जरी नेलं आणि पिक्चर काही पोरांना, आणि पिक्चर जर समोर चालू असेल तर टी व्ही उचलला आणि यांना उचललं तरी यांना भान राहणार नाही.
प्रभू आठवणार नाही, काही आठवणार नाही. भेसूर आणि सुरेख ही दोन स्वरूपे रूप या विषयांची आहेत. सुंदर दिसणारी बायको भेसूर झाली दिसायला, आगडबम बागडबम बाजे डमरू अशी झाली. नवऱ्याचं लक्ष कमी होऊन जातं. तुम्ही माझ्यावरती पहिल्यासारखं प्रेम करीत नाही, आता या डब्बा गोलवर कोण प्रेम करील. चालताना फरशी दबते, बसताना रिक्षा दबतो, तो रिक्षावाला या बाईला पाहिलं की पळून जातो. मॅडम खाली नाहीये कारण त्याची पाठी कमजोर असते. भेसूर दिसायला जर बाई असेल, पुरुष असेल, आवडत नाही. दुःख निर्माण होतं. अरे अरे कोणाचं तोंड पाहिलं रे सकाळी सकाळी. सहज म्हणतो आपण, काही नाही दिवस खराब जाणार आहे का त्याचं तोंड पाहिलं. भेसूर तोंड. काही बाया दिसायला इतक्या सुंदर असतात पण बोलल्या की वाटतं याने आता इथून पुढे बोलू नये. कर्कश आवाज असतो, कर्कश, मृदू नाही. तुला काय करायचं असं म्हणले की अरे, ऐश्वर्या राय जरी तोंडाने दिसत असेल तरी भयानक कर्कशा अशी स्वरसंपदा दिलेली असते. नको वाटतं. म्हणजे एकाच वेळेस पाण्यातून सुख निर्माण झालं तर तिच्या शब्दातून दुःख निर्माण होतं. सुख आणि दुःख त्याच्यावर अवलंबून आहेत. म्हणून भेसूर आणि सुरेख. सुरेख दिसेल, आवडतं. भेसूर आवडत नाही. पण आजकाल चित्र तर भेसूरच आवडायले. काही काही चित्र असे काढायलेत, काय हे आधुनिक आर्ट आहे. काय म्हणतात त्याला? मॉडर्न आर्ट. काही नसतो त्याच्यात. भूतासारखं दिसतं, मॉडर्न आर्ट आहे. कारण जे काहीच नसतं ते मॉडर्न आर्ट. जास्तीत जास्त भेसूरपणा असतो त्याच्यात. भेसूर गाणं ड्रॉ 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 असं म्युझिक चाललं, ते पोरं नाचतात. हा त्याच्यात काहीच नसतं कारण स्वतःचा स्वभाव भेसूर आहे. लक्षात घ्या, आपल्या स्वभावाप्रमाणे देखील काही आवडतं. म्हणून रूप, भेसूर आणि चांगलं हे दोन सुख किंवा दुःख निर्माण होतं. आपली बायको जर बोजड आणि बेडोल होत चालली तर बरोबर नेत नाही. का हो आजकाल तुम्ही मला पिक्चरला नेत नाही आणि बाहेर नेत नाही, मला वेळ नसतो. त्याला म्हणायचं असतं तू आता ओपत नाहीस. एकदा नवरा बायको चालले होते. फार वर्षांनी मित्रांनी लांबून पाहिलं. दुसऱ्या दिवशी भेट झाली. का रे म्हणे, आईबरोबर कुठे चालला होता? ए, आई नव्हती, माझी बायको होती. इतकी बेसूर झाली तर त्याला आवडत नाही. आणि हा डबा गोल जर दिसायला लागला मोठा, ढेरी घेऊन चालायला लागला, बायकोला आवडत नाही कारण तिच्या मॅचिंगमध्ये हे बसत नाही. एक डॉक्टर आहेत, आमचे मित्र आहेत परभणीतले, ते हसून सांगतात, मला एक दोन पेशंटने विचारलं ही तुमची मुलगी कुठून, ही तुमची मुलगी आहे का? मी म्हणलं नाही, माझी बायको आहे. म्हणजे हे डबा गोल झाले, ती अशी झाली. तसं पुरुषांचंही तसंच. भेसूर रूप आवडत नाही म्हणून दुःख निर्माण होतं. म्हणून असं भेसूर हो असो की कसंही असो, आपल्याला आवड आणि नावड याच्यावर सुख आणि दुःख निर्माण होऊ नये. जो दिखा ओ भला. भेसूरमधून सौंदर्य पहा. अध्यात्म कुठे सुरू होतं हे सांगतो. जसे सुख आणि दुःख हा नॉर्मल माणसं झाले. ज्यांना सुख दुःख भेसूरतेतून निर्माण होणार असेल ते नॉर्मल माणसं समजा, इंद्रियांचे गुलाम समजा. कोणी जर तुम्हाला म्हणालं साधक कोण व्हावं, साधक तो व्हावा जो याच्या थोडा अप आहे.
भेसूर आणि याच्यात काही जरी दिसलं, त्याच्या सौंदर्य स्थळ कोणतं पाहिलं पाहिजे. उदाहरणार्थ भगवान कृष्ण आणि अर्जुन दोघं असे रस्त्याने चालले. एक कुत्रा मेलेला पडला आणि दुर्गंधी येत होती, कुत्रा सडलेला. अर्जुनाने जाताना नाकाला काय त्या काळात हँडकरचीप काय असेल नसेल, काय असेल, पितांबर असेल, असं त्यांनी असं नाकाला पदर लावला, कपडा लावला आणि चालला. आणि असा डोळे झाकून चालू लागला, पुन्हा दिसू नये. आणि भगवान कृष्ण नाकाला काही न लावता त्याच्याकडे पाहतायत. तर अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना ह्या कुत्र्याचे दात किती सुंदर आहे. आणि दात चमकत होते. सगळं घाण शरीर होतं, पण सौंदर्य फक्त दातात एक दात चमकत होते. भगवान म्हणतात, किती सुंदर दात आहेत. एक भेसूरतेमध्ये काही सौंदर्य असतं. सॉक्रेटिस कुरूप होता, अतिशय कुरूप होता दिसायला, पण ज्ञानाचं सौंदर्य त्याचं अफाट होतं. ज्ञानाचं सौंदर्य. काही माणसं कुरूप असू शकतात, काही बाया कुरूप असू शकतात. महादेवी वर्मा कुरूप होती. प्रसिद्ध साहित्यिका हिंदीची महादेवी वर्मा. काय काव्य आहे तिचं, काय प्रतिभा आहे. प्रिन्सिपल होती एका कॉलेजची आणि दिसायला कुरूप आहे म्हणून पतीनं तिला सोडून दिलं होतं. मै बीन बी हूं तुम्हारी रागिणी हूं. काय काव्य आहे तिचं. याला छायावाद म्हणतात. छायावादामध्ये 2-3 अर्थ असतात. मै बीन बिहू तुम्हारी रागिणी भूयू म्हणजे बीन माहिती आहे ना, नाचे नागिन बाजे बिन. पिक्चरमध्ये सांगितलं की लक्षात येतं. सपेरा जो असतो तो बिन वाजवतो आणि साप नाचतो, ती पुंगी. दॅट इज बीन. मै बीन बिहू तुम्हारी रागिणी बिहू म्हणजे बीन. बीनमधून रागिणी प्रगट होते, बासरीमधून स्वर प्रगट होतात. पण स्वर बासरीमधून निघाले ना, म्हणजे बासरीमध्ये होते आणि विभक्त झाले ते स्वर. द्वैत दिसतं, एकामधून 2 झाले. बासरीमध्ये असणारे स्वर, बीनमध्ये असणारे स्वर द्वैत दिसतं. आणि गेले कुठे? पुन्हा तिथेच. 2 जरी दिसले पण ते बासरीचे स्वर असल्याने एक आहेत. एकत्व. प्रकृती न्याय पुरुष दुसरा अर्थ. हे द्वैत 2 दिसले तरी, पुरुष आणि स्त्री 2 दिसले तरी एक आहेत. एका चैतन्याचे 2 भाग आहेत. मै बीन बिहू तुम्हारी रागिणी बिहू. आणि म्हणून नवऱ्यालाही म्हणते तिसरा अर्थ की तुम्ही मी 2 विभक्त जरी वेगळे दिसत असले, आपला डायव्हर्स जरी असला तरी मी तुमची रागिणी आहे, तुमच्या बीनमधली. एकत्व भाव. याला म्हणतात छायावाद, रहस्यवाद. हे मला कॉलेजला होतं. आताच्या कॉलेजला काय मला काही माहीत नाही. मेरा शून्य सुधाकर तुझको थपकी देकर सुलावेगा, गुणी भृंग के द्वारा दिनकर तेरा द्वार खुलावेगा, मधुकुल हंश प्रशंस भाव से हसस टेर बुलावेगा. ही कविता आहे तिची. अर्थ महाकठीण आहेत, पण एका कुरूप बाईंच्या लेखणीतनं काय प्रसवलं. नवऱ्याला आवडली नसेल, पण जगाकरता काय महाकाव्य देऊन गेली. तिच्या अनुभवातनं तिनं ते पॉझिटिव्ह घेतलं आणि ईश्वर चरणी सगळ्या प्रार्थना कविता लावल्या. आपण असंच पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. महादेवी वर्मा किती कुरूप होती असं नाही, महादेवी वर्माने काय निर्माण केलं याला महत्व आहे. काय निर्माण केलं महादेवी वर्माने, आणि सगळ्यात मोठं असं आपण पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे.